आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचलेला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून ऊस बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट आत्मदहनाचा प्रयत्न करत आंदोलन छेडले. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी साक्री तहसील कार्यालयासमोर हे नाट्यमय दृश्य पाहायला मिळाले. श्री धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी उपस्थित पोलीस व प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी SJ शुगर या साखर कारखान्याला गळीत हंगामात ऊस दिला होता. प्रशासनाच्या नियमानुसार 14 दिवसात ऊस बिल मिळणे बंधनकारक असताना आज तब्बल 5 महिने उलटूनही शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. वारंवार कारखाना प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो. दरम्यान कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च, घरखर्च आणि मुलामुलींच्या लग्नाचा ताण यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्मदहनासारखे टोकाचे आंदोलन करावे लागल्याचे श्री धनंजय अहिरराव यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. 30 एप्रिलपर्यंत संबंधित साखर कारखान्याने 2900 रुपये प्रति टन दराने ऊस बिल अदा केले नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनात लिंकेश अहिरराव, वैभव सोनोने, राघव वंजे अहिरराव, सुभाष अहिरराव, रमेश काकुस्ते, आनंद काकुस्ते यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र साक्री तहसीलदारांनी आंदोलन दुसरीकडे करण्याचा दिलेला सल्ला शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना प्रशासन आणि साखर कारखान्याची भूमिका नेमकी काय हा प्रश्न आता उपस्थित होतो. आता 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, की तीव्र आंदोलन आणखी तीव्र होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साक्री तालुक्यातील साक्री, नवापूर, सटाणा, धुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून SJ शुगर रावळगाव या कारखान्याला ऊस पुरवठा केलेला होता. साधारणतः 15 नोव्हेंबरपासून या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला. परंतु आज साधारणतः 13 एप्रिल आहे, म्हणजे जवळजवळ 5 महिने संपले, तरीही रावळगाव कारखान्याचे चेअरमन श्री बबनराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना 1ही रुपया त्या ऊसाचं पेमेंट अदा केलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही 18 मार्च रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन विनंती केली होती. आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांना पण ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की साहेब 4 महिने झाले होते, तेव्हा खूप प्रलंबित विषय झालेला आहे, तर आपण आपल्या शासकीय स्तरावर हस्तक्षेप करून आमच्या लोकांचा ऊसाचा पैसा मिळवून द्यावा.